तुम्ही कधी हा विचार केला का काही नवीन चॅनल इतक्या पटकन ग्रो कसे होतात? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। आज मला यूट्यूबबद्दल माझं एक छोटंसं मत मांडायचं आहे। हल्ली आपण पाहतो की काही नवीन चॅनल खूप कमी वेळात चांगले ग्रो होतात। त्यामागे एकच कारण असंही असू शकतं की त्यांच्या घरातील मोठी माणसे किंवा आधीपासून यूट्यूबर असलेले फॅमिली मेंबर्स त्यांना सपोर्ट करतात। त्यामुळे त्यांना सुरुवातीपासून ओळख मिळते, प्रत्यक्ष मिळतं आणि चॅनलला थोडीशी मदतही होते। पण आमच्यासारख्यांचं काय, आम्ही अगदी शून्यापासून सुरुवात करतो ना। घरात कोणी यूट्यूबर ना, आधीपासून मोठा ऑडियन्स, फक्त स्वतःची मेहनत, स्वतःची क्रिएटिव्हिटी आणि आपला कॉन्टेंटवरचा विश्वास। म्हणूनच कधी कधी वाटतं की आमच्या चॅनलला ग्रो व्हायला थोडा वेळ लागतोय, पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही थांबणार आहोत। कारण दुसऱ्यांना सुरुवातीला सपोर्ट मिळाला म्हणून त्यांचा प्रवास चुकीचा नाही, आणि आम्हाला सपोर्ट मिळाला नाही म्हणून आमची मेहनत कमी नाही। आम्ही हळूहळू का होईना पण स्वतःच्या मेहनतीने एक दिवस नक्कीच आपली जागा बनवू। कारण शेवटी यूट्यूबवरचा सुरुवात कोणाच्या मदतीने झाली नाही, तर प्रवास किती प्रामाणिकपणे केला हे महत्त्वाचं आहे। असो, ही झाली माझ्या विचारांची मांडणी। तर आता ना इथं आठवड्याभराचा भाज्या घेऊन आले होते, तर मी इथं माझं तेच काम चालू होतं की ते साफ करायचं आणि व्यवस्थित कंटेनरमध्ये भरून ठेवायचं, जेणेकरून ते 8 दिवस आपल्याला व्यवस्थित पुरतील आणि व्यवस्थित राहतील भाज्याही। चला, तर इथं माझं आता पटकन पुढच्या आठवड्याचं काम तर माझं चांगलं इझी झालं होतं। कारण इथं साफ करून व्यवस्थित ठेवले, म्हणजे पुढचे 8 दिवस फक्त घेणे आणि करणे एवढंच बाकी होतं। तर माझ्या विचारांची मांडणीसुद्धा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आणि आजच्या पुरतं एवढंच होतं। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।